ओके, टेक्स्ट बुक नहीं है। बर, ठीक है। शॉप में नहीं है। ओके, ठीक है, यहाँ पे है लेकिन रीड करने के लिए मैं पूछ रही हूँ कि तुम्हारे पास टेक्स्ट बुक नहीं है क्या, अवेलेबल नहीं है। ओके, सी आपण कोणता चॅप्टर स्टार्ट करतोय आता, थर्ड, कोल अँड पेट्रोलियम. ओके, we use various materials for our basic needs. Some of them are found in nature and some have been made by human efforts. Now त्यांनी काय सांगितलंय की आपण जे ह्युमन आहोत, आपल्या भरपूर बेसिक नीड्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लागत आहेत, होय की नाही. काही गोष्टी ज्या आपल्याला लागत आहेत, ज्या युजफुल आहेत, त्या नॅचरली अवेलेबल आहेत, आणि काही ज्या गोष्टी नॅचरली अवेलेबल नाही आहे, माणसं स्वतः ते बनवून घेत आहेत. एक्झाम्पल, सन इज द अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी. पूर्ण वर्ल्डसाठी, अर्थसाठी अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी काय आहे, सन आहे. सन शिवाय काही होऊ शकत नाही, होय की नाही. तर सन नॅचरली अवेलेबल आहे. नंतर वॉटर नॅचरली अवेलेबल आहे पिण्यासाठी. एअर नॅचरली आहे. ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागत आहेत त्या बऱ्यापैकी नॅचरली अवेलेबल आहेत, आणि ज्या गोष्टी नाही अवेलेबल, माणूस काय करतोय, बनवून घेतोय. जसं की आता बेसिक नीड मध्ये आपण काय सांगतो मग, हाऊसिंग, क्लोदिंग, होय की नाही. घर, राहण्याची गरज आहे तर माणसाने स्वतःने ते बांधले, बनवून घेतलेलं आहे. कपडे स्वतः बनवतायत, होय की नाही. मग ज्या गोष्टी नॅचरली अवेलेबल नाहीत त्या स्वतःहून आपण काय करतोय, आपल्यासाठी अरेंज करून घेतोय. दे आर मेड बाय ह्युमन एफर्ट्स. वी आर टेकिंग सम एफर्ट्स, कष्ट घेतोय ना आपण ते सगळे बनवण्यासाठी. ओके, सी ऍक्टिव्हिटी काय दिली आहे, मेक अ लिस्ट ऑफ वेरियस मटेरियल्स युज्ड बाय अस इन डेली लाईफ अँड क्लासिफाय देम ॲज नॅचरल अँड मॅनमेड. आपण दिवसभरामध्ये ज्या ज्या वस्तू वापरतोय त्या सर्वांची काय करायची आहे, लिस्ट करायची आहे, आणि मेन्शन करायचंय की ती गोष्ट नॅचरल आहे की इट इज मॅनमेड. ओके, ही ऍक्टिव्हिटी दिली आहे, तुम्ही यामध्ये राईट करा. Does this list include air, water, soil and minerals? Since all these are obtained from nature, they are called natural resources. मग ह्या लिस्ट मध्ये आपण सॉइल लिहू का, लागतंय का आपल्याला. तुम्ही नाही लिहिणार, तू मान हलवली, तुला नाही सॉइलची गरज. बट जे आपण सपोज जे शेती करणारे आहेत, फार्मर्स आहेत, ते त्यांच्या दिवसभराच्या याच्यामध्ये आलं, लिस्टमध्ये येईल सॉइल आलंय, त्याच्याशिवाय शेती होणं पॉसिबलच नाही. त्यांनी शेती नाही केली तर आपल्याला खायला प्यायला मिळेल का, नाही मिळणार, होय की नाही. मग दिवसभरामध्ये आपल्याला पाणी लागलं, एअर लागलं, सॉइल लागलं, इतर मिनरल्स लागले, भरपूर गोष्टी लागत आहेत आपल्याला, होय की नाही. तुम्ही ज्या बेंचवर बसलेले आहात तो कशाचा बनलेला आहे, वूड आणि आयर्नचा. मग वूड कुठून अवेलेबल झालं, नेचर मधून अवेलेबल झाले, प्लांट्स पासून अवेलेबल झाले. आयर्न कुठून अवेलेबल झालेलं आहे, अंडरग्राउंड, होय की नाही. आयर्न ओरच्या फॉर्म मध्ये ते आलं आणि त्याला प्युरिफाय करून काय केलं, आयर्न मध्ये कन्वर्ट केलं. त्या आयर्नला शेप दिला आणि त्याच्यापासून बेंचेस तयार केलेले आहेत. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या नॅचरली अवेलेबल आहेत, त्यामध्ये आपण काहीतरी चेंजेस पण करतोय. बेंच काय डायरेक्टली नेचरमध्ये अवेलेबल नाही झाला, पण त्याला काय केलं गेलं, आपण काहीतरी मॉडिफिकेशन केलं. आयर्न ओर मिळाला, रॉ मटेरियल, नंतर त्याला प्युरिफाय केलं गेलं, आयर्नमध्ये कन्वर्ट केलं, आणि नंतर त्याला जसं आपल्याला शेप हवाय त्या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू बनवतो आपण त्याच्या. ओके, मग त्यांनी काय सांगितलंय, जे जे मटेरियल्स आपल्याला नेचरमधून मिळत आहेत त्या सर्व गोष्टींना काय म्हणतो आपण, natural resources. All these are resources which we are using, and the one which we are obtaining from the nature are called natural resources. Okay, can we use all our natural resources forever? मग जे जे नॅचरल रिसोर्सेस अवेलेबल आहेत आपल्याला ते सर्व आपण फॉरएव्हर म्हणजे लाईफ लॉंग वापरू शकतो का. इन सम केस येस, आन्सर येस यायला हवंय. काही केसेस मध्ये नो येईल, तर ते आपण पाहूयात पुढे कधी. सन आहे लाईफ लॉंग, कितीतरी वर्षांपासून, लाखो वर्षांपासून आहे, अजून कितीतरी वर्ष पुढे गेलं तरी पण सन अवेलेबल राहणार आहे आपल्यासाठी. पाणी कधी संपणार आहे पृथ्वीवरचं, नाही. हवा कधी संपणार आहे, नाही. मग हे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत हे कधी संपणारे नाहीयेत. पण काही असे पण आहेत की आता बघा, झाडांचं प्रमाण कमी कमी होत चालले, जर होय की नाही, झाडं कापत चाललेले आहेत लोक, डिफॉरेस्टेशन होत चाललं आहे. तर काही वर्षांनी आपण म्हणू की झाडं जेवढ्या क्वांटिटीमध्ये हवे आहेत आपल्याला तेवढे अवेलेबल नाही आहेत, असं म्हणावं लागेल की नाही. कारण ह्युमन पॉप्युलेशन दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. मग त्याची जी काही डिमांड आहे, झाडांपासून ज्या ज्या वस्तू आपल्याला मिळत आहेत त्यांची डिमांड पण वाढत जाणार आहे. पण जर झाडं जास्त लावली नाहीत तर आपण काय म्हणू काही दिवसांनी की हा जो नॅचरल रिसोर्स आहे
हा लाईफ लॉंग पुरू शकणार नाही. असं होऊ शकतं ना, पॉसिबिलिटी आहे. Can air, water and soil be exhausted by human activities? You have already studied about water in class 7. Is water a limitless resource? आता काय सांगितलं आहे, वॉटर अँड सॉइल एक्झॉस्ट होईल का? एअर, वॉटर, सॉइल कधी एक्झॉस्ट होतील का? एक्झॉस्ट मीन्स दे विल वॅनिश, संपून जातील. असं कधी होईल का ह्युमन ऍक्टिव्हिटीज मुळे? नाही. हवा कधी संपणार नाहीये, पाणी कधी संपणार नाहीये, सॉइल कधी संपणार नाहीये. ह्युमन ऍक्टिव्हिटीज म्हणजे कितीही आपण याचा यूज केला, हवा कितीही वापरली, तरी हवा कधी संपणार नाहीये. मग काही त्यांनी काय सांगितलंय की यू हॅव स्टडीड अबाउट वॉटर. ओके, वॉटर इज वॉटर अ लिमिटलेस रिसोर्स? वॉटर आहे का लिमिटलेस? लिमिटलेसच आहे ना, त्याला लिमिट आहे का? नाही. ओके, in the light of the availability of various resources in nature, natural resources can be broadly classified into two kinds. मग हे जे नॅचरल रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहे नेचर मध्ये डायरेक्टली, ह्याला क्लासिफाय केलंय टू टाइप्स मध्ये. कोणते आहेत बघा? इनएक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस अँड एक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस. इनएक्झॉस्टिबल मीन्स व्हॉट? These resources are present in unlimited quantity in nature and are not likely to be exhausted by human activities. Examples are sunlight, air. Inexhaustible म्हणजे काय? जे कधीही एक्झॉस्ट होणार नाही, जे कधीही संपणार नाही. त्याला कितीही यूज करत जा तुम्ही, ते तसेच राहणार आहेत. ओके, एक्झॉस्ट होणार नाही. वर्ड काय आलेला आहे? वेअर इट इज एक्झॉस्ट होणार नाही. दे आर नॉट लाईकली टू बी एक्झॉस्टेड. अनलिमिटेड क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहेत नेचर मध्ये. मग एक्झाम्पल काय आहे? सनलाइट आणि एअर. ओके, व्हॉट इज द सेकंड टाइप? एक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस. एक्झॉस्टिबल मीन्स आफ्टर सम पर्टिक्युलर टाइम it is going to get vanished, it is going to get finished up. The amount of these resources in nature is limited. They can be exhausted by human activities. Example of these resources are forests, wildlife, minerals, coal, petroleum, natural gas, etc. Definition मध्ये काय येतंय? By human activities. They are exhausted by human activities. Naturally संपत चाललेत का ते? नाही. आपल्यासारखे जे ह्युमन आहेत हे काय करतात? हे रिसोर्सेस यूज करतायत आणि यूज केल्यामुळे ते कमी कमी होतील अँड अल्टिमेटली वन डे दे विल एक्झॉस्ट. ओके, मग काय येतं ह्याच्यामध्ये? एक्झॉस्ट कोणते होऊ शकतील रिसोर्सेस? द रिसोर्सेस आर फॉरेस्ट. बरोबर, ह्युमन पॉप्युलेशन इन्क्रीज होत चालली आहे. लोक काय करतात? सेटलमेंट साठी, इंडस्ट्रियलायझेशन साठी फॉरेस्ट कट डाऊन करतायत, होय की नाही? पूर्वीपेक्षा जंगल जे आहे हे कमी कमी होत चाललेलं आहे. सो फॉरेस्ट कमी झालेले आहेत. वाईल्ड लाईफ आहे, फॉरेस्टच कमी झाले तर वाईल्ड लाईफ सुद्धा अल्टिमेटली त्याच्यावर इफेक्ट होणार आहे, ती सुद्धा कमी होत जाणार आहे. मिनरल्स आहेत, कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, हे सर्व आपल्याला आपण काय करतो? यूज करत चाललेलो आहोत. जसं जसं पॉप्युलेशन वाढत चाललेली आहे तसं तसं याचा यूज वाढत चाललेला आहे. आजकाल सर्वच जण फोर व्हीलर वापरतायत कुठे जरी जायचं तरी. पूर्वी काय होतं? लोक बसनी जायचे, ऍट अ टाइम 50-100 पब्लिक जात होते. आता प्रत्येक जण आपली आपली फोर व्हीलर काढणार, निघणार. पेट्रोल लागतंय, राईट? ती डायरेक्ट चालतीये का? नाही. मग प्रत्येक गोष्ट जी आहे, कोल आहे, पेट्रोलियम आहे, नॅचरल गॅस, हे जे मिनरल्स आहेत, हे मिनरल्स बनण्यासाठी भरपूर लाखो वर्ष लागतात, थाउजंड्स ऑफ इयर्स लागतात. मग आपण हे जर असे सहजपणे वापरत गेलो, संपवत गेलो, तर हे अल्टिमेटली एखाद्या दिवशी काय होतील? एक्झॉस्ट होऊ शकतील. देर आर चान्सेस. ओके, मग नॅचरल रिसोर्सेस available, they are classified into two main categories. First one is inexhaustible and second is exhaustible. Inexhaustible means which is not going to get exhausted by human activities. Example काय आले inexhaustible मध्ये? Sunlight and air. आणि exhaustible मध्ये काय येतं? राइट. काय आहेत एक्झॉस्टिबल रिसोर्सेस? मीन्स विच आर गोइंग टू गेट एक्झॉस्टेड बाय ह्युमन ऍक्टिव्हिटीज. ओके, नेक्स्ट काय आहे बघा? ऍक्टिव्हिटी 3.2 दिली आहे. इट इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी. येस, क्या बेटा? हाँ,
Okay. Take some containers, fill them with popcorn, peanuts, roasted gram toffees. Divide students into groups of 7 each. Further divide each group into 3 subgroups containing 1, 2 and 4 students. Label them as first, second and third generation respectively. अभी क्या करना है, कुछ कंटेनर्स लेने, ओके, वी हैव टू टेक सम कंटेनर्स, पूरे फिल करने, जैसे मूवी देखने के लिए बैठे अभी, ओके, मूवी देखने के लिए बैठे हैं, क्या किया हमने, पॉपकॉर्न खरीदे हैं, है ना, वो भी बड़े बड़े कंटेनर्स में है, बिग साइज के पॉपकॉर्न लेने, ओके, पूरा फिल किया हुआ है. हाँ, अभी क्या बताया उन्होंने कि स्टूडेंट्स को क्या करना है, एक्चुअली ग्रुप में डिवाइड करना है. मैं एक्टिविटी मंथ से अभी बता रही हूँ, इन्होंने आगे इसको एक्सटेंड क्या किया है देखने दो, जस्ट अ सेकेंड. आगे की मैं बताती हूँ. इन्होंने क्या बताया है कि पहले तो स्टूडेंट्स को क्या करना है, ग्रुप्स में डिवाइड करना है, फिर उसको सब ग्रुप्स में डिवाइड करना है. ओके, सपोज फर्स्ट ग्रुप हमारा कितना है, 7 बच्चों का है, बाद में फिर से उसको सब ग्रुप करना है, आइदर 3 और 4 स्टूडेंट्स में, या फिर पहले 10-10 बच्चे किए हैं, 10 का ग्रुप ऐसे बच्चे किए हैं, और फिर उसको सब ग्रुप में डिवाइड किया है. अभी मैं बता रही थी, हम देखे बैठे हैं मूवी देखने के लिए, बड़ा सा पॉपकॉर्न कंटेनर लिया है, और क्या करने वाले, सपोज गर्ल्स का एक ग्रुप बना है, बॉयज का एक ग्रुप बना है, ओके, तो उसमें से क्या करेगी, फर्स्ट वन पीहू बैठी है, वो अपने 4-5 पॉपकॉर्न लेके खाएगी, कंटेनर पास ऑन करेगी ईश्वरी को, ओके, शी विल ईट सम पॉपकॉर्न्स, पीछे बेंच पे देगी वो, है ना, शी विल ईट सम, इसको देगी, ये भी करेगी, उसको पास ऑन करेगी ना, शी विल कीप ऑन. अल्टीमेटली जो लास्ट में बच्चा बैठा है, उसके पास कितने पॉपकॉर्न्स जाएंगे, थोड़े ही जाएंगे, या फिर अगर पहले वाला बच्चा ज्यादा होशियार है तो वो क्या कर लेगा, अरे खत्म होने को आया है, ही विल ईट अप ऑल, राइट, है ना. तो हमारे पास क्या है, ये लिमिटेड पॉपकॉर्न्स थे, है ना, तो जैसे हम डिस्ट्रीब्यूट करते जा रहे, खाते जा रहे, देयर आर चांसेस कि जब तक लास्ट बच्चा आ रहा है उसको पॉपकॉर्न मिलेंगे ही नहीं, है ना, देयर आर चांसेस. लड़के क्या करेंगे, 2 बच्चे ही पूरा मिला के खा लेंगे, पीछे पास ऑन ही नहीं करेंगे, है ना, देयर आर चांसेस, है ना, राइट. तो इन्होंने क्या बताया कि फर्स्ट यू हैव टू मेक ग्रुप ऑफ स्टूडेंट्स, फिर सब डिवाइड करना है ग्रुप्स को, और क्या करना है, इनको कंसीडर करना है कि दे आर लाइक जनरेशन, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, ऐसे बताए. दिस सब ग्रुप्स रिप्रेजेंट द कंज्यूमर्स, कंज्यूमर्स मतलब जो यूज कर रहे, है ना, अगर हम किसी रिटेल शॉप में जा रहे कुछ शॉपिंग करने के लिए, तो वी आर कंज्यूमर्स, और वो शॉपकीपर कौन होता है, रिटेलर होता है ना. कंज्यूमर मतलब जो कुछ यूज कर रहे, कंज्यूम कर रहे. अभी यहाँ पे पॉपकॉर्न खाने वाले जो है वो कौन है, कंज्यूमर्स है. These subgroups represent the consumers. As population is growing, second and third generations have larger number of consumers. जैसे जैसे हम नेक्स्ट जनरेशन में जाएंगे, पॉपुलेशन बढ़ेगी, क्योंकि फर्स्ट जनरेशन में अगर हम सिर्फ एक ही फैमिली कंसीडर करते हैं, तो एक फैमिली में तो 2 पेरेंट्स रहेंगे, ओके, पहले फर्स्ट जनरेशन में उनको बच्चे हो गए, 2 बच्चे हुए, या फिर 4 हो गए, तो बढ़ रही है, ओके, है ना, उनको भी और बच्चे हो जाएंगे. नेक्स्ट जनरेशन में पॉपुलेशन इंक्रीज हो रही है, द पॉपुलेशन कीप्स ऑन इंक्रीजिंग एज द जनरेशन गोज ऑन इंक्रीजिंग, है ना, नंबर जैसे जनरेशन का बढ़ रहा है तो पॉपुलेशन भी बढ़ती जा रही है ना. सो एज द पॉपुलेशन इज ग्रोइंग, सेकंड एंड थर्ड जनरेशंस हैव लार्जर नंबर ऑफ कंज्यूमर्स, है ना, जैसे जनरेशन हम आगे आगे काउंट करेंगे वैसे पॉपुलेशन का नंबर भी बढ़ जाएगा. पुट 1 फुल कंटेनर फॉर ईच ग्रुप ऑन अ टेबल. बच्चों के ग्रुप किए हैं, तो जो कंटेनर्स हमने लिए थे उसमें क्या फिल किया था इन्होंने, सीड्स या क्या डाला था इन्होंने, अच्छा पॉपकॉर्न ही डाले थे, ठीक है, पीनट्स कुछ, है ना, तो हम पॉपकॉर्न कंसीडर कर रहे हैं, पॉपकॉर्न फिल किए थे कंटेनर में. Put 1 full container for each group on a table. Ask consumers of first generation for each group to consume eatables from the container of their group. ग्रुप्स बनाए हैं बच्चों के, फर्स्ट टेबल पे फर्स्ट कंटेनर पे रख दिया, पहला वाला ग्रुप में रख दिया कंटेनर, और बच्चों को क्या बोला है, टू कंज्यूम द ईटेबल, जो कुछ भी रखा है, पॉपकॉर्न रखे, पीनट रखे, जो कुछ रखा है. नाउ आस्क द सेकंड जनरेशन कंज्यूमर्स फ्रॉम ईच ग्रुप टू डू द सेम. Ask students to observe carefully the availability of eatables in each container. If something is left in the container, ask third generation from each group to consume it. Now finally observe
whether all the consumers of the third generation got the eatables or not. Also observe if anything is still left in any of the containers. वही बोला है, फर्स्ट कंटेनर रखा है फर्स्ट टेबल पे, उन्होंने कुछ खा लिया है एंड इट इज पास्ड ऑन टू द सेकंड टेबल जो कि कंसीडर्ड है सेकंड जनरेशन है, उन्होंने भी कुछ खा लिया कंज्यूम किया एंड द कंटेनर इज पास्ड ऑन टू द नेक्स्ट टेबल मतलब नेक्स्ट जनरेशन, है ना. तो बोल रहे कि थर्ड जनरेशन को कुछ मिला है या फिर कंटेनर खाली हुआ है ना, ये ऑब्जर्व करना है. तो जो फर्स्ट ग्रुप है वो क्या करेगा, अपना पेट भर के खा लेगा, देयर आर चांसेस, एंड फिर पास ऑन करेगा सेकंड जनरेशन को, है ना. तो इनको क्या बताना था कि जो एग्जॉस्टिबल सोर्सेस रिसोर्सेस है दे आर लाईक दिस, जे एक्झॉस्ट होणार आहेत ते असेच असणार आहेत ना. पहिले जनरेशन आपण पाहिजे तसं वापरून घेतोय, पुढच्या जनरेशन्सला त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटी जाईल, त्याच्या नेक्स्ट जनरेशनला त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटी जाईल, आणि असा चान्स आहे की शेवटचं जनरेशन येईपर्यंत, म्हणजे जसं आपण म्हणलं शेवटच्या बेंचपर्यंत पॉपकॉर्न जातील की नाही हे माहितीच नाही आपल्याला, आहे ना चान्सेस. मग एक्झॉस्टिबल रिसोर्सेस मग ते संपले तर मग काय करणार आहात, है ना. Assume that the eatables in the container represent the total availability of exhaustible natural resource like coal, petroleum or natural gas. बरोबर, हे exhaustible resources आहेत तुमचे पॉपकॉर्न म्हणजे. Each group may have a different consumption pattern. सबका पैटर्न कंज्यूम करने का अलग अलग होगा, कोई ज्यादा खाएगा कोई कम खाएगा, है ना, अलग अलग पैटर्न है कंज्यूम करने का. Are the earlier generations of any group too greedy? It may be that the earlier generations in some groups were concerned about the coming generations and left something in them. Okay, left something for them. पहले जनरेशन में पॉसिबिलिटी है दे आर टू ग्रीडी, उनको क्या करना है, सिर्फ अपने से मतलब है, अपना अपना खा लेना है, दे आर नॉट थिंकिंग अबाउट द नेक्स्ट जनरेशन. दूसरा ग्रुप देयर आर चांसेस कि वो क्या सोचेंगे कि नहीं हमें आगे भी ये सारी चीजें पास ऑन करनी है, सो उनको जितना चाहिए वो उतना ही कंज्यूम करेंगे, बाकी का पास ऑन करेंगे, है ना. देयर आर चांसेस, राइट. In this chapter we will learn about some exhaustible natural resources like coal, petroleum and natural gas. These were found from the dead remains of living organisms, that is fossils. So these are also known as fossil fuels. मग ह्या चॅप्टर मध्ये आपण काय करणार आहोत, कशाबद्दल स्टडी करणार आहोत, काही एक्झॉस्टिबल रिसोर्सेस आहेत. एक्झॉस्टिबल कोणते, नॅचरल. ओके, एक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस आहेत जसे की कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस. हे कसे फॉर्म होत आहेत, दे आर फॉर्म्ड बाय द रिमेन्स ऑफ डेड ऑर्गॅनिझम्स, डेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मी मागच्या चॅप्टर मध्ये फर्स्ट चॅप्टर मध्ये पण आपण पाहिलं होतं, मॅन्युअर मध्ये काय म्हटलं होतं की जे मेलेले झाडे, हा डिकम्पोजिशन, मेलेले झाड आहेत, ॲनिमल्स आहेत, ते काय होत आहेत तिथेच पडतायत जमिनीवर. ओके, अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर डिकम्पोजिंग दिस थिंग्स. मग डिकम्पोजिशन झाल्यावर ते काय होत आहेत, ते अल्टिमेटली सॉइल मध्ये मिक्सअप होत आहेत आणि दे आर इन्क्रीजिंग द सॉइल फर्टिलिटी, दे आर इन्क्रीजिंग द ह्युमस, दे आर ॲडिंग ह्युमस टू द सॉइल, है ना. काल मी तुझा पेपर चेक केला, बघ तू जिथे डिफरन्सिएशन लिहिलंय मॅन्युअर आणि फर्टिलायझर, मी त्यात पॉइंट ऍड केलेला आहे. फर्टिलायझर्स आर नॉट ऍडिंग एनी ह्युमस टू द सॉइल, मॅन्युअर ऍडिंग ह्युमस टू द सॉइल. मॅन्युअर काय करतायत, नॅचरल गोष्टींपासूनच बनलेलं आहे, त्यामुळे ते काय करतायत, दे आर गोइंग टू इन्क्रीज द सॉइल फर्टिलिटी, होय की नाही. मग ते काय होणार आहे, हे जे डिकम्पोजिशन झाले मेलेल्या प्लांट्सचं असू दे, मेलेल्या ॲनिमल्सचं असू दे, हे मिक्सअप होणार आहे सॉइल मध्ये, अँड लेयर्स ऑन लेयर्स ऑफ अदर सॉइल मटेरियल इज गोइंग टू गेट ॲडेड. मग जे डिकम्पोज मटेरियल हे खाली खाली जाणार आहे, त्याच्यामध्ये प्रेशर येणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे, होय की नाही. ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे, कितीतरी लेयर्स वर त्याच्यावर चढत जाणार. एक तर हवेनी माती वाहून येईल, पाऊस पडल्यामुळे कुठली तरी माती वाहून येईल, होय की नाही. आणि मग जे डिकम्पोजिशन झालेलं आहे त्याच्यावर लेयर्स ऑन लेयर्स येतील, बरोबर की नाही. पहिली ही जमीन होती, सपोज इथे मेलंय काहीतरी, मग ह्याचं डिकम्पोजिशन होणार, छोटे छोटे पार्टिकल्स त्याचं कन्व्हर्जन होणार आणि काय होणार आहे, वाहून दुसरी माती आली, लेयर तयार होईल, नंतर परत दुसरी काहीतरी लेयर तयार होईल, परत काहीतरी लेयर तयार होईल. मग ही जी लेयर होती ही काय होतीये, कॉम्पॅक्ट बनत चालली, घट्ट बनत चाललेली आहे. खूप काहीतरी प्रेशर त्याच्यावर आलेलं आहे, वरून प्रेशर क्रिएट होतंय की नाही, फोर्स जातोय, टेम्परेचर वाढत चाललेलं आहे आणि अल्टिमेटली खूप वर्षानंतर ह्याच कन्व्हर्जन कशात होत असतं, मिनरल्स मध्ये होत असतं, बरोबर. आणि मग आपण काय करतो, पुन्हा त्याला एक्स्ट्रॅक्ट करून बाहेर काढतोय, आपल्याला वापरायचे म्हणून. ओके,
हे कशापासून बनलेले आहेत तर हे बनलेले आहेत रिमेन्स ऑफ डेड रिमेन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, बरोबर. आणि ह्यालाच काय म्हणतो आपण मग फॉसिल्स. मग जे मटेरियल आपल्याला मिळालेलं आहे ह्या फॉसिल्स पासून त्यालाच आपण काय म्हणतो फॉसिल फ्युएल्स. ओके, कारण हे कोल पेट्रोलियम हे सगळं आपण फ्युएल म्हणून वापरतोय ना, मग ह्यांना काय म्हटलंय फॉसिल फ्युएल्स. का? कारण हे फॉसिल पासून ऑब्टेन झालेले आहेत, बरोबर. ओके, आता काय दिलेलं आहे फर्स्ट. मी काय दाबलं, फर्स्ट काय आहे कोल. आता आपल्याला काय स्टडी करायचे आहेत, काही एक्झॉस्टिबल नॅचरल रिसोर्सेस असं ते म्हटले होते. त्याच्याच अंडर आपण काय पाहिलं फॉसिल फ्युएल्स काय आहेत. तर फर्स्ट वन काय आहे आता हा कोल आहे. यू मे हॅव सीन कोल और heard about it. It is a hard as stone and it is black in color. कोल, कोळसा ऐकला असेल सर्वांनी, काहींनी पाहिला पण असेल कोळसा. कसा आहे? इट इज ब्लॅक इन कलर and it is a hard substance. It is somewhat like a stone. Okay. Coal is one of the fuels used to cook food. Earlier it was used in railway engines to produce steam to run the engine. Coal is one of the fuels. पहिलं कोळसा हा कुठे वापरायचा? चुलीमध्ये वापरायचे, हे की नाही, चूल पेटवायला वापरला जात होता. तर इन द कुकिंग ऑफ फूड कोल वॉज युज्ड. अर्लियर जे रेल्वे इंजिन्स होते, स्टीम इंजिन्स, कोल इंजिन्स ऐकलं असतील तुम्ही, हे की नाही. कोल इंजिन्स ज्याच्यामध्ये कोळसा वापरला जायचा, पेटवला की त्याच्यातून जी हीट प्रोड्यूस व्हायची त्या एनर्जीवर ट्रेन चालत होती, रेल्वे चालायची. ओके. कोल it was used in railway engines to produce steam to run the engine. Yes. तो कोळसा नाही तयार होत, ते अर्धवट आपण लाकूड जाळतोय आणि ते रिमेन आहे. इट इज डिफरंट, इट इज अ डिफरंट थिंग. आणि अजून जाळत राहिलं त्याची ॲश होते, हे की नाही. कोल हा वेगळा आहे आणि लाकूड वेगळं आहे ना बाळा. आहे पुढे प्रोसेस, तू बघ काय आहे ते. नाहीये, वूड वेगळं आहे, कोल वेगळा आहे ना. आहे, पूर्ण स्टडी केल्यावर तुला लक्षात येईल काय आहे हे डिफरन्स काय आहे तो. इट इज ऑल्सो युज्ड इन थर्मल पॉवर प्लांट्स टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. कोल इज ऑल्सो युज्ड ॲज अ फ्युएल इन व्हेरियस इंडस्ट्रीज. तर काय सांगितले त्यांनी की हा थर्मल पॉवर प्लांट्स मध्ये इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी वापरला जातो. इलेक्ट्रिसिटी वेगवेगळ्या पद्धतीने तयार होते ना, युझिंग वॉटर, हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणतो आपण, थर्मल, थर्मो इलेक्ट्रिसिटी, हो की नाही, वेगवेगळ्या प्रकारे आहेत. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट्स आहेत जिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, त्याच्यामध्ये पण काय वापरतात? कोळसा वापरतात. कोल इज ऑल्सो युज्ड ॲज अ फ्युएल इन व्हेरियस इंडस्ट्रीज. कितीतरी वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये ॲज अ फ्युएल म्हणून यूज होतो. ठीक आहे, आले पॉइंट्स लक्षात. फूड प्रिपरेशन मध्ये, अर्लियर रेल्वे इंजिन्स मध्ये स्टीम प्रोड्यूस करण्यासाठी, नंतर थर्मल पॉवर प्लांट मध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी, आणि इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ फ्युएल इन व्हेरियस अदर इंडस्ट्रीज. ओके. नाउ स्टोरी ऑफ कोल. लेट्स सी वेअर डू वी गेट कोल फ्रॉम अँड हाऊ इट इज फॉर्म. बघ काय आहे, कसा फॉर्म झालेला आहे कोल. अबाउट 300 million years ago, the earth had dense forest in low-lying wetland areas. Due to natural processes like flooding, these forests got buried under the soil. काय सांगितले त्यांनी? अराउंड 300 million years ago हे जी अर्थ होती बऱ्यापैकी फॉरेस्ट होतं. ओके. हे फॉरेस्ट काय झालेले आहेत? ड्यू टू सम नॅचरल प्रोसेसेस लाईक फ्लडिंग, है ना, वेगवेगळे अर्थक्वेक आला, डिस्ट्रॉय झाला. फ्लडिंग मीन्स व्हॉट? पूर आला, कितीतरी फॉरेस्ट उद्ध्वस्त झाले, राईट. फॉरेस्ट गॉट बरीड अंडर द सॉइल. पूर आला, अर्थक्वेक आला, काही बरीड होत आहेत बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत. मग हे फॉरेस्ट काय झालेले आहेत? दे गॉट बरीड इन टू द सॉइल. ॲज मोर सॉइल डिपॉझिटेड ओव्हर देम, दे वेअर कॉम्प्रेस्ड, होय की नाही.
फॉरेस्ट गॉट बरीड, पडले ते जमिनीवर किंवा खाली गेले, त्याच्यावर अजून काय होतंय, सॉइल डिपॉझिट होत चाललेलं आहे. दे वेर कॉम्प्रेस्ड, द टेम्परेचर ऑल्सो रोज म्हणजे वाढलेलं आहे. ॲज दे सँक डीपर अँड डीपर, जसं जसं ते खाली खाली गेले, मी आत्ताच दाखवलं होतं, जसं जसं ते खाली खाली जातील लेयर्स जमिनीच्या आत, वरून सॉइल डिपॉझिट होत चाललेलं आहे, वरून काय होणार आहे, प्रेशर क्रिएट होत चाललंय त्यांच्यावर, आतमध्ये टेम्परेचर वाढत जाणार आहे. बरोबर. अंडर हाय प्रेशर अँड हाय टेम्परेचर डेड प्लांट्स गॉट स्लोली कन्वर्टेड टू कोल. मग हे जे डेड प्लांट्स आहेत हे हळूहळू कशात कन्वर्ट होतात, मग कोलमध्ये, बिकॉज ऑफ दॅट हाय प्रेशर अँड टेम्परेचर अंडर द ग्राउंड. ओके. ॲज कोल कंटेन्स मेनली कार्बन, as coal contains mainly carbon, the slow process of conversion of dead vegetation into coal is called carbonization. काय आहे कार्बनायझेशन, डेफिनेशनला अंडरलाईन करून ठेवा. कोल, मेनली कोल मध्ये काय आहे, कार्बन आहे. ओके. मेनली कोल मध्ये काय आहे, कार्बन आहे, आणि ही एक स्लो प्रोसेस आहे कन्व्हर्जनची. कशाची, डेड व्हेजिटेशन इनटू कोल. So this process is called as carbonization. Understood? Since it was formed from the remains of vegetation, coal is also called a fossil fuel. बरोबर. हा कशापासून बनलेला आहे, रिमेन्स ऑफ व्हेजिटेशन. जंगल तुटले, फॉरेस्ट तुटले, बरीड झाले गेलेत आतमध्ये, त्याच्यावर सॉइल लेयर्स डिपॉझिट होत गेला अंडर हाय प्रेशर, हाय टेम्परेचर. This buried vegetation got converted into coal, and this process is known as carbonization because it contains a lot of carbon, and as it is made from fossil remains, it is called as fossil fuel. ठीक आहे, कळाला हा पॉइंट. बरोबर. कोल बाळा कळालं का, कोल कुठे जनरेट झालाय, कसा झालाय, झाड लाकूड वेगळं आणि कोल वेगळा आहे. ओके. अ कोल माइन इथे दाखवली आहे आता, दिसू द्या ना, हो ना, दिसू द्या ना, मी नाही म्हणत आहे, क्लिअर व्हायला वेळ लागतो, पण ती खूप एनलार्ज्ड पिक्चर आहे ना, त्यामुळे इथे दिसणार नाही. कोळशाची खाण ऑलरेडी काळी आहे त्यामुळे ती दिसत नाहीये. ठीक आहे. टेक्स्टबुक मध्ये दिसतीये का क्लिअर, तिथे पण नाही दिसणार ना, मग तेच एनलार्ज केलेलं चित्र आहे, त्यामुळे इथे क्लिअर नाही दिसणार ती. Next, when heated in air, coal burns and produces mainly carbon dioxide gas. ज्यावेळेस आपण कोल बर्न करतो इन एअर, ऑफ कोर्स फॉर बर्निंग ऑक्सिजन इज रिक्वायर्ड. सो ज्यावेळेस आपण कोल बर्न करतो त्यावेळेस इट बर्न्स अँड प्रोड्युसेस व्हॉट, मेनली कार्बन डायऑक्साइड गॅस. कार्बन आहे कोलमध्ये, कार्बन प्लस एअर मधला ऑक्सिजन है ना, कार्बन प्लस एअर मधला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड तयार होतो, है की नाही. कार्बन आहे सी आणि एअर मधला ऑक्सिजन काय तयार झाला, कार्बन डायऑक्साइड. डाय मीन्स 2. ओके. कार्बन डायऑक्साइड तयार झाला. ठीक आहे. कोल इज प्रोसेस्ड इन इंडस्ट्री टू गेट 2 minutes. कोल इज प्रोसेस्ड इन इंडस्ट्री टू गेट सम युजफुल प्रोडक्ट्स सच एज कोक, कोल टार अँड कोल गॅस. आता हा जो कोल मिळालाय कुठून मिळाला, अंडरग्राउंड. ओके. फॉसिल फ्युएल आहे, ह्याला प्रोसेसिंग केली जाते. इट इज प्रोसेस्ड इन द इंडस्ट्री टू गेट सम युजफुल प्रोडक्ट्स. डायरेक्टली यूज करू शकतो, अदरवाइज इट इज प्रोसेस्ड. आणि काय मिळतं त्याच्यापासून, कोक वेगळा आहे, एक्सप्लेन केलेला आहे पुढे. कोक आहे, कोल टार अँड कोल गॅस. ओके. म्हणजे प्रोडक्ट्स काय मिळतात कोलला प्रोसेसिंग करून, कोल टार, कोल गॅस आणि कोक. ते एक एक पाहायचे आहेत आपल्याला. जस्ट अ मिनिट.
ओके, नेक्स्ट पॉइंट काय आहे आता, कोक आहे. इट इज अ टफ, पोरस अँड ब्लॅक सबस्टन्स. इट इज अन ऑलमोस्ट प्युअर फॉर्म ऑफ कार्बन. कोक का आहे, टफ आहे. टफ मीन्स व्हॉट, हार्ड. ओके. पोरस, पोरस मीन्स व्हॉट, इट कंटेन्स सम होल्स, एअर स्पेसेस. ओके, पोरस म्हणजे काय, होल्स. स्पंज पाहिला असेल ना, एअर गॅप्स असतात, होय की नाही. प्रेस केला की कॉम्प्रेस होतो, परत मोठा होतो, मग त्याच्या आतमध्ये काय आहेत, होल्स आहेत. पोरस आहे, टफ आहे, कडक आहे, बट तरीही त्याच्या आतमध्ये काय आहे, होल्स आहेत. अँड ब्लॅक सबस्टन्स, इट इज अन ऑलमोस्ट प्युअर फॉर्म ऑफ कार्बन. कार्बन जो आहे एलिमेंट, त्याचा प्युअर फॉर्म, ऑलमोस्ट प्युअर फॉर्म काय आहे, तर कोक आहे. म्हणजे कोक जर घेतला की तुम्ही म्हणू शकता इट इज ऑलमोस्ट प्युअर कार्बन लाईक, मिक्सचर नाही त्याच्यामध्ये जास्त. कोक इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील अँड इन द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेनी मेटल्स. स्टील जे मटेरियल यूज करतो ना आपण घरामध्ये, बघा स्टीलची भरपूर भांडी असतील, इतर पण भरपूर ठिकाणी स्टीलचे प्रोडक्ट्स केले जातात. स्टीलचे ग्रिल्स आहेत, रेलिंग्स बनतात, हो की नाही, भरपूर वेगवेगळे युजेस आहेत त्याचे इंडस्ट्रीज मध्ये पण. तर जे ते स्टील प्रिपेअर करण्यासाठी कोक यूज होतो. आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेनी मेटल्स, एक्स्ट्रॅक्शन मीन्स व्हॉट, जसं मगाशी मी एक्झाम्पल आयनचं दिलं होतं. आयन डायरेक्टली जमिनीच्या खालून आयन मिळालंय का, मग त्याला मेल्ट करून आपण शेप दिला का बेंचचा, नाही ना. आयन ओर, दगड मिळणार आहेत ना आपल्याला. हे सगळे काय झाले, जे काही मिनरल जमीनच्या खाली आहेत हे असंच काहीतरी गोळा झाले, कॉम्पॅक्ट झाले, प्रेस झाले, दगड तयार झाले, मोठे मोठे रॉक्स तयार झालेत आणि ते आपण बाहेर काढलेले आहेत. आपल्याला काय डायरेक्टली वेगळा आयन, मग वेगळं काहीतरी मेटल, स्टील, असं काही सेपरेट सेपरेट मिळणार नाही ना. गोल्ड आहे, हे सिल्वर आहे, प्युअर फॉर्म मध्ये मिळणार आहे का, नाही ना. मग आयन ओर जे मी म्हटलं म्हणजे आयनचं मिक्सचर आहे, आयन विथ सम अदर थिंग्स, ठीक आहे. मग त्याला काय करणार आहोत आपण, प्रोसेसिंग करणार आहोत आणि त्याच्यातून आयन एक्स्ट्रॅक्ट करतोय, म्हणजे बाहेर काढून घेतोय. ओके. जसं पायनॅपल आहे, पायनॅपल मधून तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून काय काढला, त्याचा ज्यूस काढला, पायनॅपल ज्यूस. कळालं, एक्स्ट्रॅक्शन मीन्स काय केलं, मेटल एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे हे जे रॉ मटेरियल्स आहे त्यामधून तुम्हाला जर एखादं मटेरियल प्युअर काढून घ्यायचंय तर त्या प्रोसेसला काय म्हणू शकतो आपण, एक्स्ट्रॅक्शन. ओके. मग कोक कुठे यूज करतात, इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टील अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ सम मेटल्स. नेक्स्ट काय आहे, कोल टार. इट इज अ ब्लॅक थिक लिक्विड, फिगर 3.3. थिक लिक्विड आहे, सगळं काळं काळं आहे, कोक, कोल सगळं काळं काळं आहे. with an unpleasant smell. Unpleasant means what, bad smell. Okay, which is not bearable. Unpleasant म्हणजे खराब वास आहे त्याला, कोल टारला. It is a mixture of about 200 substances. बघा कशाचं मिक्सचर आहे कोल टार, अराउंड 200 सबस्टन्सेसचं मिक्सचर आहे. Products obtained from coal tar are used as starting materials for manufacturing of various substances used in everyday life and in industry like synthetic dyes, drugs, explosives, perfumes, plastics, paints, photographic materials, roofing materials, etc. Interestingly, naphthalene balls used to repel moths and other insects are also obtained from coal tar. बघा काय सांगितले, कोल टार का आहे, इट इज अ मिक्सचर ऑफ अराउंड 200 सबस्टन्सेस. वेगवेगळ्या सबस्टन्सेसचा हा मिक्सचर आहे. हे जे प्रोडक्ट्स कोल टार पासून वेगवेगळे प्रोडक्ट्स ऑब्टेन करतो आपण, दिस प्रोडक्ट्स जे मिळालेले आहेत ते कुठे कुठे यूज होत आहेत, दे आर यूज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ व्हेरियस मटेरियल. जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये कितीतरी अशा वस्तू आहेत जे आपण वापरतोय ते कशापासून बनलेले आहेत, कोल टार पासून. कोणत्या, सिंथेटिक डाईज. सिंथेटिक मीन्स व्हॉट, सम आर्टिफिशियल डाईज, आर्टिफिशियल कलर्स जे आहेत ना ते सिंथेटिक. कपड्यांना निळ देतो, डाय आहे की नाही तो, इंक वापरतोय, डाय आहे की नाही तो, सिंथेटिक डाईज. ड्रग्स, ड्रग्स मीन्स सम ऑफ दी मेडिकेशन्स. ओके, औषधं वगैरे बनवण्यामध्ये. एक्सप्लोजिव्स, एक्सप्लोजिव्स मीन्स त्याच्यामध्ये काय आले, आपले फटाके सुद्धा एक्सप्लोजिव्ह मध्येच येतात किंवा बॉम्ब पण एक्सप्लोजिव्ह मध्ये येतात. ॲटम बॉम्ब, येस. परफ्युम्स, प्लास्टिक्स, पेंट्स हे माहिती आहे तुम्हाला सर्व. फोटोग्राफिक मटेरियल्स जे आहेत, रूफिंग मटेरियल्स, रूफिंग करतात माहिती आहे ना घरांना वगैरे, रूफिंग मटेरियल्स त्याच्यासाठी. मग ह्या सर्व वस्तू ज्या आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतोय ह्या
कशापासून ऑप्टेन झालेले आहेत तर कोल टार पासून. इंटरेस्टिंगली नॅफ्थेलिन बॉल्स माहितीये नाही, बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत घरामध्ये. जे आपले बेसिन्स असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले असतील पांढऱ्या किंवा कलरफुल गोळ्या ठेवतात बेसिन्स मध्ये, वॉशरूम मध्ये, किंवा काही जण कबर्ड्स मध्ये पण ठेवतात. हा ते उंदरांसाठी नाहीये. इट इज टू येस इट इज अ रिपेलेंट. झुरळ कॉक्रोच वगैरे येऊ नयेत म्हणून. हा बडा कपूर टाइप राईट. नॅफ्थेलिन बॉल्स त्याला काय म्हणतो आपण नॅफ्थेलिन बॉल्स. इट इज टू रिपेल मॉथ्स अँड अदर इन्सेक्ट. झुरळ मच्छर वगैरे मच्छर नाही काय झुरळ आणि अजून दुसरे किड्यांसाठी ऍक्च्युली ते लावतात. ओके अँड दीज आर ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम कोल टार. ठीक आहे कोल टार काळा होता बट आपले नॅफ्थेलिन बॉल्स कलरफुल आहेत, व्हाईट पण आहेत. ओके पिंक भी आते, येलो, हर कलर में आते वो. ओके these days bitumen a petroleum product is used in place of coal tar for metaling the roads. स्टार करा त्याला. आजकाल जो बिटुमेन आहे अ पेट्रोलियम प्रोडक्ट आहे इज युज्ड इन प्लेस ऑफ कोल टार फॉर मेटलिंग द रोड. रस्ते जे बनवतात ते सांगते. रस्ते बनवल्यानंतर त्याच्यावर बघा लिक्विड स्प्रे करतात फॉर मेटलिंग शायनिंग द रोड. डांबर येस डांबर. ठीक आहे तर इट इज रिप्लेस्ड. पहिलं कोल टार वापरत होते, डांबर वापरत होते, नाउ इट इज रिप्लेस्ड विथ बिटुमेन. त्याच्या इट इज नेम ऑफ अ सबस्टन्स. जसं कोल आहे ना इट इज समवॉट मॉडिफाईड फॉर्म ऑफ कोल टार म्हणू शकते तू. ओके ठीक आहे रस्ते बनवताना वापरले जातात. नेक्स्ट इज व्हॉट कोल गॅस. कोल गॅस इज ऑब्टेन्ड ड्युरिंग द प्रोसेसिंग ऑफ कोल टू गेट कोक. ज्या वेळेस कोक बनवला जातोय, पे अटेन्शन हियर सायली, ज्या वेळेस कोक बनवतायत कोल पासून त्या प्रोसेसिंग मध्ये जो गॅस बाहेर पडतोय त्याला काय म्हणतात कोल गॅस. इट इज युज्ड बर थांबा. कोल गॅस वॉज युज्ड फॉर स्ट्रीट लाइटिंग फॉर द फर्स्ट टाइम इन लंडन in 1810 and in New York around 1820. Nowadays it is used as a source of heat rather than light. हा जो कोल गॅस आहे फर्स्ट टाइम कुठे यूज झाला लंडन मध्ये. कशासाठी स्ट्रीट लाईट साठी. ओके आणि नंतर न्यूयॉर्क मध्ये 1820 मध्ये वापरला गेला. आजकाल हा कशासाठी वापरतात इट इज युज्ड ॲज अ सोर्स ऑफ हीट रादर दॅन लाईट. म्हणजे पूर्वी लाइटिंग साठी स्ट्रीट लाइटिंग साठी वापरला ना त्याला बट रादर दॅन लाईट नाउ इट इज युज्ड ॲज अ सोर्स ऑफ हीट. ओके इट इज युज्ड कशाबद्दल चाललंय आपलं कोल गॅस बद्दल. It is used as a fuel in many industries situated near the coal processing plant. मग जिथे कोल प्रोसेसिंग होतंय है की नाही कोलचं कन्वर्जन होतंय कोक मध्ये त्यावेळेस जो येणारा बाहेर गॅस आहे तोच कोल गॅस आहे. मग जिथे जिथे कोल प्रोसेसिंग प्लांट्स असतील इंडस्ट्रीज असतील साहजिक आहे त्याच्या बाजूलाच हे अवेलेबल होईल है की नाही. मग कुठे वापरतात त्याच्या आजूबाजूला ज्या ज्या इंडस्ट्रीज आहेत तिथे यूज होतोय. Okay, it is used in many industries situated near the coal processing plants. कोल गॅस जिथे जिथे यूज त्याची गरज आहे त्या त्या इंडस्ट्रीज मध्ये वापरला जाणार आहे त्याच्या आजूबाजूला ज्या इंडस्ट्रीज आहेत. आता नेक्स्ट पॉइंट काय आहे पेट्रोलियम. यू नो दॅट पेट्रोल इज युज्ड ॲज अ फ्युएल इन लाईट ऑटोमोबाईल्स सच एज मोटरसायकल्स स्कूटर्स अँड कार्स. हेवी मोटर व्हेकल्स लाईक ट्रक्स अँड ट्रॅक्टर्स रन ऑन डिझेल. काय सांगितले त्यांनी की हा जो पेट्रोलियम आहे इट इज युज्ड ॲज अ फ्युएल इन लाईट कार्स. लाईट मीन्स व्हॉट लाईट ऑटोमोबाईल्स. लाईट म्हणजे काय जे ज्यांचे मशीन्स लाईट आहेत जास्त हेवी नाहीत छोट्या गाड्या मोटरसायकल छोटे कार वगैरे. आणि जे हो आणि जे हेवी मोटर्स आहेत हेवी मोटर व्हेकल्स आहेत जसं की ट्रक ट्रॅक्टर्स मोठे मोठे ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पण एनर्जी जास्त लागणार आहे. तिथे ते कशावर चालतात डिझेलवर. लाईट जे आहेत ते कशावर चालतात पेट्रोलवर चालतात. जे हेवी आहेत ते डिझेलवर चालतात. पेट्रोल अँड डिझेल आर ऑब्टेन्ड फ्रॉम अ नॅचरल रिसोर्स कॉल्ड पेट्रोलियम. मग हा जो पेट्रोलियम आहे
इट इज अ नॅचरल रिसोर्स, डायरेक्टली ऑप्टेन करतोय आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या गोष्टी आपण एक्स्ट्रॅक्ट करतोय. मग त्या एक्स्ट्रॅक्ट केलेल्या गोष्टींमध्ये काय येतं, पेट्रोल येतं आणि डिझेल येतं. नाही, डिझेलवर असतात. कारचं नाही चाललं, कार लाईट वेटच आहे ना, ती पेट्रोलवरच चालणार आहे. जे हेवी मशीन्स आहेत त्या डिझेलवर चालतात. ट्रक ट्रान्सपोर्टेशनसाठी ज्या वापरल्या जातात. येस. मग पेट्रोल आणि डिझेल कोणापासून ऑप्टेंड होत आहे, पेट्रोलियम. द वर्ड पेट्रोलियम इज डिराइव्ड फ्रॉम पेट्रा. पेट्रा मीन्स रॉक अँड ओलियम मीन्स ऑइल. पेट्रोलियम, रॉक, ऑइल. As it is mined between the as it is mined from between the rocks under the earth as shown in figure. का ह्याला म्हटलेलं आहे पेट्रोलियम म्हणजे रॉक ऑइल का म्हटलेलं आहे, कारण इट इज ऑप्टेन फ्रॉम द रॉक्स अंडर द अर्थ. जे मोठे मोठे रॉक्स आहेत जमिनीच्या खाली, त्याच्यातून हा मिनरल जो आहे पेट्रोलियम जो आहे हा ऑप्टेन केला जातो. ओके, म्हणून त्याचं नाव तसं पडलेलं आहे. डू यू नो हाऊ पेट्रोलियम इज फॉर्म्ड. मगाशी कोल कसा फॉर्म झाला पाहिलं, आता पेट्रोलियम कसं फॉर्म होतंय. पेट्रोलियम वॉज फॉर्म्ड फ्रॉम ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन द सी. मगाशी कोल कशापासून झाला होता, झाडं, फॉरेस्ट पडले होते. येस, डेड प्लांट्स, डेड व्हेजिटेशन. आता हे पेट्रोलियम कुठून ऑप्टेन झालंय, हे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, पण कोणते, सी मधले. ॲज दीज ऑर्गॅनिझम्स डाईड, देअर बॉडीज सेटल्ड ॲट द बॉटम ऑफ द सी and got covered with layers of sand and clay. Over millions of years, absence of air, high temperature and high pressure transformed the dead organisms into petroleum and natural gas. आता हा पेट्रोलियम पण कसा फॉर्म झालेला आहे, जे सी मध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ज्या वेळेस ते मरतात, ओके, व्हेन दे डाय दे सेटल ॲट द बॉटम ऑफ द सी. मग तिथे एकदम बॉटमला हवा नाहीये, होय की नाही. मग इन द ॲब्सेन्स ऑफ टेम्परेचर जास्त नाहीये, सो इन द ॲब्सेन्स ऑफ टेम्परेचर, हाय प्रेशर अँड ऑल, हे कशात कन्वर्ट होत आहे, दे गेट कन्वर्ट इनटू पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. ओके, look at figure 3.4. okay, we will see it shows the deposits of petroleum and natural gas. You see that the layer of containing petroleum oil and gas is above that of water. Why is it so? Recall that oil and gas are lighter than water and do not mix with it. काय सांगितलं त्यांनी की layer containing petroleum and oil and gas is above that of the water. कुठे डायग्राम, इथे आली पूर्ण. बुक मध्ये आहे. बर, काय दाखवलंय, काय वरती घेऊ. बर, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस डिपॉझिट्स काय दाखवलेलं आहे बघा. वॉटर लेवल कुठे दाखवली, ही वॉटर लेवल आहे. रिझर्वॉयर रॉक, त्याच्यावर इथे ऑइलची लेअर दाखवली आहे आणि त्याच्यावर गॅस आहे. हा इम्परवियस रॉक, हे जॉग्राफी मध्ये होतं, तुम्हाला शिकवलेलं होतं, आठवते का. रॉक्स आहेत, इथून गॅस पाईप टाकला, हे वेल्स आहेत. आपण म्हणतो ना तेलाची विहीर, ऐकलं असेल ना, होय की नाही. मग ही ती विहीर आहे, ठीक आहे. गॅस इथून एक्स्ट्रॅक्ट होतो आणि ह्या लेअर मधून काय एक्स्ट्रॅक्ट झालं, ऑइल. ओके, मीन्स हे जे पेट्रोलियम आहे, हे नॅचरल गॅस जो आहे हा एक्स्ट्रॅक्ट कुठून होतोय, समुद्रांमधून होतोय. बरोबर. आणि काय सांगितलंय, हा कशाच्या वर दिसतोय आपल्याला, वॉटरच्या वर दिसतोय. का, बिकॉज दे आर लाइटर इन वेट, डेन्सिटी कमी आहे ना त्यांची. पाण्यावर मग तेल तरंगणार की नाही, होय की नाही. म्हणून हे वर आहे आणि तेलाच्या वर पण काय आहे, गॅस आहे. मग त्या लेअर मध्ये पर्यंत काय करणार, हे पाईप्स इन्सर्ट करणार आणि त्याच्यातून ते एक्स्ट्रॅक्ट करून घेणार. नॅचरल गॅस एक्स्ट्रॅक्ट करून घेणार आणि ऑइल लेअर मधून काय करणार, पेट्रोलियम एक्स्ट्रॅक्ट करून घेणार. ओके, कळालं. पाठवायचं. बर, जा.
मॅथचा होमवर्क करून यायचंय हा. आतमध्ये खाली खाली हे काय झालेले आहेत, जे डेड ॲनिमल्स आहेत हे मेले आहेत, यांच्यावर लेअर अपॉन लेअर सॉइलचे डिपॉझिट होणारच आहे ना. अल्टिमेटली पाण्याच्या समुद्राच्या खाली जमीनच आहे की नाही, होय की नाही. मग त्याच्यामध्ये ह्यांचं कन्व्हर्जन होतंय. रॉक्स दगड जे आहेत ना थिक मटेरियल मध्ये होते आणि खाली रॉकच आहे ना. सगळ्यात खाली गेल्यावर काय असणार आहे, रॉक्सच आहे. बरोबर की नाही. लुक ॲट द फिगर हे सांगितलं ना. हा वाला बॉक्स. द वर्ल्ड्स फर्स्ट ऑइल वेल वॉज ड्रिल्ड इन Pennsylvania, USA in 1859. 8 years later, in 1867, oil was oil was struck at Makum in Assam. In India, oil is found in Assam, Gujarat, Mumbai, High and in the river basins of Godavari and Krishna. First time जी ऑइल वेल आहे कुठं ड्रिल केली गेली, USA मध्ये. येस, USA मध्ये 1859 मध्ये. 8 years later त्याच्यानंतर 1867 मध्ये कुठं सापडलं, आसाम मध्ये. ओके, आता जे इंडियामध्ये कुठे कुठे ऑइल सापडलं जातं तो आसाम, गुजरात आणि मुंबई हाय. ठीक आहे. इन द रिव्हर बेसिन्स ऑफ गोदावरी आणि कृष्णा पण सांगितलं आहे. ठीक आहे. इथून हा पेट्रोलियम एक्स्ट्रॅक्ट होतोय, नॅचरल गॅस आणि ऑइल. आता रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम. रिफाईन करणं म्हणजे काय, तुम्ही ऐकलं घरी रिफाइंड ऑइल खाता, है की नाही. मीन्स काय, ज्याला काय केलेलं आहे, काहीतरी रिफाईन केले म्हणजे प्युरिफाय केले, त्याच्यामधले जे अडल्ट्रेशन्स आहेत, अडल्ट्रेशन म्हणजे जी भेसळ आहे, होय की नाही, ती काढली आहे आणि त्याला रिफाईन केलं, प्युअर केलंय समथिंग. आता हे जे पेट्रोलियम मिळाले हे काय असं प्युअर फॉर्म मध्ये मिळालं असेल का, स्वच्छ एकदम पेट्रोलियम घ्या काढलं बाहेर, त्याला रिफाईन करावं लागेल ना, क्लीन करावे लागेल समथिंग. सो रिफायनिंग. येस, फिल्टर कसं करणार, फिल्टर पेपर वापरून घरातला फिल्टर वापरून नाही. रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम काय आहे आता ही रिफायनिंगची प्रोसेस. पेट्रोलियम इज अ डार्क ऑइली लिक्विड. इट हॅज अन अनप्लीझंट ओडर. डार्क ऑइली लिक्विड आहे, अनप्लीझंट म्हणजे खराब वास असणार आहे त्याला, है की नाही, कुजल्या सडलेल्या गोष्टींपासून बनलाय की नाही. इट इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स सच ॲज पेट्रोलियम गॅस, पेट्रोल, डिझेल, लुब्रिकेटिंग ऑइल, पॅराफिन वॅक्स एक्सेट्रा. मग जे काही तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे, जे काही एक्स्ट्रॅक्ट केले बाहेर काढलेलं आहे, इट इज अ मिक्सचर ऑफ सो मेनी थिंग्स. काय काय आहे मग त्याच्यामध्ये, पेट्रोल आहे, डिझेल आहे, पेट्रोलियम गॅस आहे, लुब्रिकेटिंग ऑइल्स आहेत, पॅराफिन वॅक्स आहे सांगितलंय. अशा वेगवेगळ्या कितीतरी गोष्टी त्याच्यामध्ये मिक्सचर म्हणून आलेल्या आहेत आपल्याला. द प्रोसेस ऑफ लोड व्हायला वेळ घेते. चित्र मे बी असल्यामुळे. अ पेट्रोलियम रिफायनरी दाखवली. सी हियर, द प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द वेरियस कॉन्स्टिट्युएंट्स, that is constituents, fractions of petroleum is known as refining. It is carried out in a petroleum refinery. रिफायनिंग करायचं आहे तर रिफायनिंग इंडस्ट्री मध्येच होईल. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण, पेट्रोलियम रिफायनिंग. मीन्स व्हॉट, सेपरेटिंग ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स, वेगवेगळे त्याचे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, जे त्याच्यामध्ये आहे, ए बी सी डी असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर ए ला बाजूला करणं, बी ला बाजूला करणं, होय की नाही. सेपरेटिंग ऑफ these all constituents is known as refining. आणि पेट्रोलियम रिफाईन करतोय म्हणून ते पेट्रोलियम रिफायनिंग. ओके.
आता काय दिलाय, various constituents of petroleum and their uses are given in table 3.1. पेट्रोलियमचे जे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे, जे जे त्याच्यामध्ये आहे, मी आता म्हटलं ए बी सी डी, जे जे आहे ते आणि त्याचे युजेस खाली टेबल मध्ये दिलेत, ते आपण पाहूयातच. हा बॉक्स पाहूयात. मेनी युजफुल सबस्टन्सेस आर ऑब्टेन्ड फ्रॉम पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. 7 चे जे आलेले आहे, तुम्हाला काल मी सम्स दिले होते सॉल्व्ह करायला, सर्वांनी केलेत? ज्यांनी नाही केलेत बुक ओपन करून चला, बोलायचं नाहीये. Many useful substances are obtained from petroleum and natural gas. These are termed as petrochemicals. These are used in the manufacture of detergents, fibers, polyester, nylon, acrylic, etc., polythene and other man-made plastics. आता सांगितलं मी, जे आता आले त्यांनी बोलायचं नाहीये. बघा त्यांनी काय सांगितलं, पेट्रोकेमिकल्स कशाला म्हणतात? जे जे सबस्टन्सेस ऑब्टेन केलेले आहेत पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कडून, त्यालाच काय म्हणतो आपण, पेट्रोकेमिकल्स. आणि हे कुठे कुठे वापरतात? दे आर यूज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ वेरियस डिटर्जेंट्स. डिटर्जेंट्स मीन्स व्हाट? हाँ, कपड़े धोने के लिए यूज करते हैं, बर्तन धोने के लिए भी यूज करते हैं, अलग अलग चीजों में. जो डिटर्जेंट इन द फॉर्म ऑफ पाउडर फॉर्म जो है वो सारे डिटर्जेंट्स में आते. क्लीनिंग एजेंट्स. ओके. देन फायबर्स. फायबर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे जे आहेत, पॉलिस्टर आहे, नायलॉन आहे, ॲक्रेलिक आहे, ते सर्व. कॉटन नहीं आता, कॉटन कॉटन से बनता है. यस यस यस. पॉलीथीन एंड अदर मैनमेड प्लास्टिक्स. जो अलग अलग प्लास्टिक्स, मैनमेड प्लास्टिक्स है, वो सारे इससे मैन्युफैक्चर किए जाते हैं. हाइड्रोजन गैस ऑब्टेन्ड फ्रॉम नेचुरल गैस इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स, युरिया. फर्टिलायझर्स माहिती आहे आता सर्वांना, फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं आपण. एक्झाम्पल काय दिलं इथं, युरिया. मग जो हायड्रोजन गॅस आहे, जो ऑब्टेन होतो ह्या नॅचरल गॅस कडून, इट इज यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स. युरियाच्या प्रोडक्शन मध्ये हा जो हायड्रोजन गॅस आहे, जो ऑब्टेन झाला नॅचरल गॅस पासून, तो वापरला जातो. ओके. ड्यू टू इट्स ग्रेट कमर्शियल इम्पॉर्टन्स, पेट्रोलियम इज ऑल्सो नोन ॲज ब्लॅक गोल्ड. ह्या बॉक्सला स्टार करून ठेवा, वाचायचे तुम्हाला. का पेट्रोलियमला ब्लॅक गोल्ड म्हटलेलं आहे? व्हाय इट इज नोन ॲज ब्लॅक गोल्ड? बनण्यासाठी. येस येस, मिलियन्स ऑफ इयर्स तो ब्लॅक कलरचा आहे, त्याच्यापासून वेगवेगळे युजफुल मटेरियल्स तयार होत आहेत. पेट्रोल, डिझेल हे मेन फ्युएल्स आहेत ज्याच्यावर ऑटोमोबाईल्स चालतात, होय की नाही. नंतर आता कितीतरी वस्तू ह्याच्यापासून बनलेल्या आहेत. डिटर्जंट्स, फायबर्स, डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला किती ज्या गोष्टी लागतात त्या सर्व ह्याच्यापासून बनतायत, होय की नाही. मग हे सर्व एक्सप्लेनेशन तुम्हाला लिहायचं की का त्याला ब्लॅक गोल्ड म्हणतात. बिकॉज इट इज व्हॅल्युएबल, प्रेशियस आहे ते म्हणून. नेक्स्ट नॅचरल गॅस आहे, हा पॉइंट आपण उद्या पाहूयात. उद्या पाहूयात चार्ट. एक ही पेज बाकी, लेकिन हम कल कंटिन्यू करेंगे, अभी होगा नहीं वो, फिर ऐसे जल्दी जल्दी में बताने में मतलब नहीं. हाँ ठीक है.